आहोत सविस्तर रिपोर्ट्स। मुंबईतल्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी देश विदेशातून भाविक येत असतात। काल अनंत चतुर्दशीला निघालेला लालबागचा राजा अद्यापही विसर्जित झाला नाहीये। गेल्या 10 तासांपासून लालबागचा राजा समुद्र किनाऱ्यावरच आहे। नेमकं काय आहे त्याचं कारण पाहणार आहोत या रिपोर्टमधून। लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर। 30 तासानंतरही लालबागच्या राजाचं विसर्जन नाही। मोठ्या भक्तिभावात जल्लोषात ही शान कुणाची अशा घोषणा देत शनिवारी सकाळी 10 वाजता लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला। यानंतर संपूर्ण रात्रभर लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होती। वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक सलग 20 ते 24 तास चालली। यानंतर सकाळी 8च्या सुमारास लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला। पण 30 तासानंतरही लालबागच्या राजाचं विसर्जन झालंच नाही। लालबागच्या राजाच्या विसर्जनात मुख्य अडचण होती ती तराफ्याची। यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक विशेष स्वयंचलित तराफा बनवण्यात आला होता आणि या तराफ्याचीच अडचण यंदाच्या विसर्जनात आली। तराफ्यावर बाप्पाची मूर्ती न चढल्यानं विसर्जनात अडथळे निर्माण झाले। समुद्राला भरती आल्यामुळे नवा तराफा हलू लागला, त्यामुळे गणपतीची मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात अडचणी आल्या। यानंतर मूर्तीला तराफ्यावर चढवण्याचा पुन्हा प्रयत्न केला गेला। यावेळी मूर्तीवरील दागिने काढून टाकण्यात आले, पण ज्या ट्रॉलीवर मूर्ती होती ती ट्रॉली पाण्यात अडकली। यामुळे पुन्हा एकदा मूर्तीला तराफ्यावर चढवण्यात अडचण आली। टेक्निकल अडचण अशी कोणतीच नव्हती, भरती झाली कारण तुफान 2 दिवस मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे भरती लवकर आली आणि आम्हाला आमची विसर्जन मिरवणूक इथे पोहोचेपर्यंत आणि भरतीची वेळ जुळली नाही। त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मंडळाने आम्ही निर्णय घेतला की विसर्जन थांबवायला पाहिजे, कारण त्यावेळेला ते चॅलेंजिंग होतं आणि भौगोलिक परिस्थिती आपण या समुद्रातली बघताय, त्यामुळे आम्ही ते थांबवण्याचा निर्णय घेतला। आणि आज तब्बल म्हणून मी मगाशी सांगितलं की माध्यमांचे देखील मी आभार व्यक्त करतोय, कारण तुम्ही देखील साथ दिली। कारण करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा आहे। अयोग्य होण्यापेक्षा थोडं उशिरा का होईना आम्ही आलेलो आहोत विसर्जनाकरता। सकाळच्या भरतीमुळे लालबागचा राजा तराफ्यावर चढवण्यासाठी सातत्याने अडचणी येत होत्या। मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचे, कोळी बांधवांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते, परंतु त्या प्रयत्नांना यश तब्बल 9 तासांनी मिळालं। भरतीमुळे तराफ्यावरती मूर्ती चढवण्यात अपयश येत होतं। अखेर संध्याकाळी 5च्या सुमारास मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आली। पाणी ओसरल्यानं तराफा मात्र अडकला। आता ही जी भरती आहे, ही भरती मला वाटतं आम्ही कोळी बांधव आमच्या सोबत सगळे अनेक वर्ष, जवळजवळ 24 वर्ष या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होतात बद्वार पार्कमधले। मी त्यांच्याशी देखील आता संवाद साधला। त्यांचं म्हणणं आहे की 10:30 ते 11 वाजता रात्री या ठिकाणी हा तराफा फ्लोट होईल आणि त्यानंतर लालबागचा राजा या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये विसर्जनाकरता मार्गक्रमण करेल। रात्री उशिरा बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात येणार आहे, पण मंडळ याबाबत गाफील राहिलं का? भरतीचं टायमिंग माहिती नव्हतं का? विसर्जनाला झालेल्या उशिरामुळे प्रशासनासह हजारो भाविकांची तारांबळ उडाली। लालबागचा राजा मंडळ आणि वाद हे आता नित्याचं झालंय। जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।